जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जाताना वैकुंठाला जाताना जे काही अभंग लिहिले त्यापैकी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा हा अभंग आहे. बरोबर आहे की नाही? काय की आपल्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये 2 संतांनी काय केलं तर क्रांती केली. पहिले आहे ज्ञानोबा आहे, दुसरे आहे तुकाराम महाराज. संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेऊन हा आपला पंच महाभूतांचा देह, हा 3.5 हातांचा देह काय संजीवन समाधीमध्ये काय केला, जिवंत ठेवला. आणि दुसरे आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांनी हा पुरुषार्थ केला की स्वतः हा नरदेह गुण कुठे गेले, ते वैकुंठाला गेले. विठला विठला. आणि तुकाराम महाराज तेच तुम्हा आम्हाला सांगतात की काय आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. की तुम्हा आम्हाला ते विनंती करत आहेत की काय आता आम्ही वैकुंठाला जात आहे, तुम्ही काय करा, तुम्हाला मी विनंती करतो. काय तुकाराम महाराजांचं जर आपण आयुष्य बघितलं तर महाराजांनी संपूर्ण आयुष्यामध्ये तुम्हा आम्हाला विनंतीच केली. बरोबर आहे की नाही? आणि जाताना सुद्धा काय करतात, विनंतीच करतायत. विढाला विढाला. श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्यते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकाळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. बरोबर आहे की नाही? काय म्हणतात महाराज की तुम्हा आम्हाला त्यांचे एकच काम होते काय की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. विढाला विढाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. काय महाराज फक्त विनंतीच करतायत. बरोबर आहे की नाही? काय करी टाळी बोला मुखी नाम. बरोबर आहे की नाही? गावामध्ये एवढेच लोक आहेत का? बरोबर आहे. हा एवढा महत्वाचा दिवस आहे आपल्या संप्रदायाच्या कळस स्थानी विराजमान असणारे. बरोबर आहे की नाही? की ज्यांना आपण जगद्गुरु म्हणतो. काय 3 जगद्गुरु आहेत. बरोबर आहे. एक आहे कृष्ण वंदे जगद्गुरु, दुसरे आहेत आद्यगुरु शंकराचार्य, आणि तिसरे आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि आपले जे वैभव आहेत त्या वैभवाचा आज काय त्यांनी सदैव म्हणजे हा देह घेऊन ते वैकुंठाला गेले आणि तो आजचा दिवस आहे. बरोबर आहे की नाही? तुमची जर आज गर्दी त्या ठिकाणी मावायला पाहिजे नव्हती. बरोबर आहे की नाही? मागच्या वर्षीपासून हा उत्सव म्हणजे बीजेचा उत्सव मागच्या वर्षीपासून सुरू आहे ना. बरोबर आहे की नाही? म्हणून असो, म्हणून असं वाटतं शेतातले कामं चालू आहेत का नाही. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. आपल्याला बरोबर 12 वाजता काय पुष्पवृष्टी करायची. बरोबर आहे की नाही? म्हणून धावत्या वेगात आपण अभंगाचं चिंतन करणार आहोत. विठाला विठाला. हो काय की या भूतलावर येणाऱ्या मध्ये 3 मुख्य वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे जीवाचा, की जीवाला जन्माला यावंच लागतं, नाही म्हणून चालत नाही. कारण की जीव हा येण्यातही परतंत्र आहे आणि जाण्यातही कसा आहे, परतंत्र आहे. अगा कर्मी करावे तेही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाते का. जो काय हा देह तुम्हा मला भेटलेला आहे, हे उरलेल्या कर्म भोगण्यासाठी तुम्हा मला जन्माला यावंच लागतं, नाही म्हणून चालत नाही. विठला विठला. पहिला वर्ग आहे जीवाचा, जीवाला जन्माला यावंच लागतं. काय कर्मशास्त्र असं सांगतं की कर्म हे कर्त्याचा शोध करत तुम्हापर्यंत पोहोचत असतं. बरोबर आहे की नाही? म्हणून जीवाला जन्माला यावंच लागतं. काय महाभारतामध्ये असं सांगितलं आहे की हजारो गायीचा कळप आहे आणि त्या हजारो गायीच्या कळपामध्ये जे काही गायीचं वासरू आहे ते स्वतःच्या आईला जाऊनच चिटकतं आणि स्तनाचं काय करतं, दूध प्राशन करतं. अगदी त्याच पद्धतीनं उरलेलं कर्म भोगण्यासाठी करता कर्म हे कर्त्याचा शोध करत येतं आणि तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागतो आणि काय उरलेलं कर्म भोगावं लागतं. विठला विठला. हे देवाचा देवाला आणावं लागतं. सये तुकाया मेला त्याने अगुणा आणला, किंवा धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणले आणि येला रूपा बळे करुणी करे हरिदासी, करुणी करे हरिदासी, करुणी करे हरिदासी. आणि येला रूपा बळे
बळे काय देवाला आणलंय त्या ठिकाणी, बरोबर आहे का नाही? जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म माजतो, त्यावेळी देवाला साकडं घालावं लागते की देवा तुम्ही सगुण साकार व्हा आणि आम्हाला या अधर्मापासून धर्माकडे घेऊन चला. म्हणजे त्या ठिकाणी देवाला आणावं लागतं. आणि तिसरा वर्ग जो आहे साधू संतांचा, संत हे स्वतः येत असतात. विठाला विठाला काय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलीने जणसी सात भावे वर्ताया, साधू संतांचे मार्ग आड राणी भरले जग, साधू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. साधू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. रोजीचा भाग शेष गुरुनाथो सेवो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच व्हावे वर्ताया. आलो आम्ही याच कारणासाठी आलोय, किंवा उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, किंवा ब्रह्मरूपी संत जगी अवतरले, उद्धाराया आले दिन. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. हे आलो रे तुका हे नामाचा धारक, आलो रे तुका हे नामाचा धारक. हे एकंदर शिक्का, हे एकंदर शिक्का, आलो का, राजविदाई आलो का. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. हे आलो रे तुका हे नामाचा धारक, आलो म्हणे तुका हे नामाचा धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, बरोबर आहे का? म्हणून साधू संत हे स्वतः तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी अवतार कार्याला स्वतःहून आलेले आहेत, बरोबर आहे की नाही? तुम्ही आम्ही आहो जीव जीव हो, येण्यातही परतंत्र आहे, जाण्यातही परतंत्र आहे. परंतु साधू संत हे स्वतः येण्याचं ठरवतात आणि स्वतः कधी जायचं ठरवतात. विठाला विठाला आपल्या वारकरी संप्रदायाच्या पायाभूत म्हणजे बेस असणारे संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी एक पुरुषार्थ केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणजे या दोन व्यक्तींनी संप्रदायामध्ये पुरुषार्थ केला. विठाला विठाला काय की ज्ञानदेव घेतले धान बाबा बाळचंदू, बरोबर आहे? समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदू, कथा कीर्तन करीतो बाबा, बरोबर आहे की नाही? की जो काय हा पंचमहाभूतांचा देह आहे, हा देह संजीवन समाधीमध्ये ठेवून आजही ज्ञानोबराय काय करतात तर तुम्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी ते स्थित आहेत, बरोबर आहे? आजही ते समाधीमध्ये बसून भजन कीर्तन त्या ठिकाणी करतात. ही झाली पहिली क्रांती. आणि दुसरी क्रांती आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची, की स्वतः हा देह घेऊन वैकुंठाला गेले. विठाला विठाला आणि साधू संतांचा अवतारच तुमच्या आमच्यासाठी आहे, बरोबर आहे की नाही? उद्धाराया आले अवतार तो माधराया करण, अवतार तो माधराया करण, अवतार तो माधराया करण, अवतार तो माधराया करण. उधरया गण ध्यान देवा, उधरया गण ध्यान देवा, अवतार तो माधराया करण, अवतार तो माधराया करण. अवतार तुम्हा धराया कारण काय उद्धाराया जन जडजीव, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी साधू संत हे
अवताराला आलेले आहेत. बरोबर आहे. या संसार रूपी भवसागरातून तारून नेण्यासाठी साधू संत हे तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. आणि आल्यानंतर काय सांगतात की करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. की बाबांनो, जर तुम्हाला या संसार रूपी भवसागरातून तरुण जायचं असेल तर एकच करा. काय करा? करा विठ्ठल स्मरण. विठ्ठल काय की भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात साधू संत. काय कलियुगी केवळ नाम आधारा. या कलियुगामध्ये केवळ फक्त भगवंताचं नावच काय आहे तुम्हा आम्हाला तरुण नेऊ शकतं. बरोबर आहे की नाही? कारण की साधू संत हे स्वतः येतात आणि स्वतः जातात, परंतु तुम्ही आम्ही आल्यानंतर तुम्हा आम्हाला कर्माचा हिशोब करूनच त्या ठिकाणी जावं लागतं. विठ्ठला विठ्ठल काय करायचं? फक्त काहीच करायचं नाही. फक्त काय भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करायचं. कुठल्याही प्रकारचं कर्मकांड काही पूजा पाठ करायची गरज नाही. हरी बोला अधिक हरी बोला. उठता बैसता कांडता काय करा? हरी बोला. अहो एवढंच नाही तर महाराज काय म्हणतात की भांडताना सुद्धा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. विठाला कुठल्याही प्रकारची अट नाही, कुठल्याही प्रकारचं काय नाही, नियम नाही. म्हणून फक्त वारकरी संप्रदायच असा आहे की तो तुम्हा आम्हाला साधा आणि सरळ सांगतो. विठाला कोणचा होम करायचा, यज्ञ करायचा, आणा 10 किलो तूप आणा, हे सांगतो का नाही. फक्त काय करायचं? स्वच्छ अंतःकरणानं भगवंताचं नामस्मरण करायचं. विठाला काय आता आपल्याला वेळ कमी आहे. बरोबर 12 वाजता मला सांगा बरं महाराज. बरोबर आहे का नाही? कारण की ती वेळ चुकता कामा नये. कारण की जो काय हा सप्ताह आहे, हा सप्ताह काय महाराजांचा भानुदास महाराज रामदासी यांच्या जन्म उत्सवानिमित्त आहे. परंतु पुढच्या वर्षी काय करायचं, याच्यामध्ये एक टिप ऍड करायची की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त सुद्धा हा सप्ताह आहे. कारण की एवढा मोठा पर्व तुमचा या सप्ताहामध्ये येतो. विठाला म्हणून काय महाराज सांगतात की तुम्हा आम्हाला जर या संसारातून तरुण जायचं असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. नाहीतर घडी घडी काळ याची आहे. बरोबर आहे. जो काही काळ आहे तो तुमच्या आमच्यावर त्या ठिकाणी टपून बसलेला आहे की कधी मी याला घेऊन जातो. बरोबर आहे की नाही? म्हणून काय करायचं? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा. हरे देवाचा पूजने, देवाचा पूजने, देवाचा पूजने, देवाचा पूजने. प्रदर्शना तुळशीचा, प्रदर्शना तुळशीचा, प्रदर्शना तुळशीचा, प्रदर्शना तुळशीचे. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीचा. की दररोज आपण स्नान संध्या झाल्यानंतर काय करायचं? जो काही तुमच्या आमच्यावर काळ येऊन टेपलेला आहे, काय वाघासारखे डरकाळे फोडून तुमच्या आमच्यावर बसलेला आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी तो काळ त्या ठिकाणी काय सारायचा आहे. म्हणून काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. विठाला आणि महाराज म्हणून सांगतात की काय की जे काही काळाची भीती आहे तुम्हा आम्हाला आहे, जीवाला आहे. तुकाराम महाराजांना आहे का? नाही. बरोबर आहे की नाही? कारण की तुकाराम महाराजांचं नाव घेतल्यानंतर त्या काळाला सुद्धा काय होतो तर घाम फुटतो.
तुकाराम नाम घेता कापी यम तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम नाम घेता कापी यम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ. बरोबर आहे की नाही? तुका म्हणे काळ आता करू शके बळ किंवा तुका म्हणे काळ आम्ही माथा दिला पाय. बरोबर. तुकाराम महाराज या काळाच्याही डोक्यावर पाय दिलेला आहे विठाला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला ज्या अवतार कार्यासाठी भगवंताने त्या ठिकाणी या भूतलावर या मृत्यू लोकामध्ये पाठवलं होतं ते अवतार कार्य त्या ठिकाणी आता पूर्ण झालं. आणि स्वतः तुकाराम महाराज भगवंताला विनंती करतात की आता मला या ठिकाणून काय करा तर वैकुंठाकडे घेऊन चला विठाला. आणि देवाने त्या ठिकाणी सर्वात प्रथम त्या ठिकाणी गरुडाला विनंती केली की काय गरुडजी तुम्ही घाई करा आणि वेगाने भगवंताला काय करा तर या भूतलावर या मृत्यूलोकावर घेऊन या. गरुडाचे पायी ठेवे वेळो वेळा डोई वेगी आनावा तो हरी मदती ना तू धरी हे गरुडाचे पायी ठेवे वेळो वेळा डोई वेगी आनावा तो हरी मदती ना गरुडाच्या पायी ठेवी वेळोवेळा डोई. काय की महाराज म्हणतात की गरुडजी तुम्ही घाई करा आणि भगवंताला त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये घेऊन या. त्यानंतर दुसरा नंबर लागला लक्ष्मी आई साहेबांचा की आई साहेबाला विनंती करतायत की काय की भगवंताच्या त्या ठिकाणी पाय दाबना सोडा आणि देवाला लवकर पाठवून द्या. आणि तिसरा नंबर कोणाचा आहे तो आहे शेषाचा. तुका म्हणे शेषाचा तो हरी तुम्ही सनकादिक संत बनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार हे सनकादिक संत सांगा देवान कृपावंतांनी सांगा देवाला नमस्कार सांगा आणि मला येण्यासाठी माझं जे काही मूळ आहे ते लवकर पाठवा. लगेच सनकादिक संतांनी देवापर्यंत संदेश दिला की जगद्गुरु तुकाराम महाराजांना तुमचं बोलावणं आहे. आणि त्या ठिकाणी भगवंतांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर लगेच त्या ठिकाणी संतांनी लगेच अंतकरणाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराजांना फोन केला की त्या ठिकाणी देव यायला तयार आहेत म्हणून. विठाला त्यावेळेचा फोन अंतकरणातून होता. बरोबर आहे. म्हणून अंतकरणातून सनकादिक संतांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं की आता देव तुम्हाला येण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहेत. म्हटल्या बरोबर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इतका आनंद झाला काय आणि ते म्हणू लागले आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता 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 निरोपया संत हाती आला निरोपया संत हाती
झालेला आहे आणि आता मी त्या ठिकाणी माहेराला जाणार आहे. आणि असं म्हणतातच तर काय, देवाला बघतात की देव कोण्या दिशेने येतो, या दिशेने येतो की त्या दिशेने येतो. तर भगवंताचा रथ त्या ठिकाणी दिसला आणि देव आलेले आहेत. आणि देव आल्यानंतर त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना असं वाटलं आता आपण देवाला घ्यायला स्वागताला सामोरं जावं. आता धावत घ्यायचं बरं, आता प्रमाण देऊ नका. विठाला विठाला. आणि देव आल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विनंती केली की देवा तुम्ही आता आलेचे तर आता घरी चला. बरोबर, आलेचे तर घरी चला. आणि घरी गेल्यानंतर त्यांना काय काय उपचार करावा हे काय सर्व तुम्हाला माहीतच आहे. खूप मोरकरी जर्जर कन्या केल्या आणि कन्या केल्यानंतर काय जेवण झाल्यानंतर द्यायला सुपारी नव्हती, काय नव्हतं, मग तुळशीचं पान दिलं आणि दिल्यानंतर सर्व यशोद झाला. बरोबर, आणि पाहुणचार झाल्यानंतर देव कशी आले, दशमीला देव आले आणि आल्यानंतर म्हणाले की तुकाराम महाराज आता जाण्याची तयारी करा. परंतु तुकाराम महाराज म्हणाले की उद्या आहे एकादशी आणि त्या ठिकाणी एकादशीला मी कीर्तन करतो आणि कीर्तनामध्ये सर्व लोकांना सांगतो की काय भगवंत स्वतः मला नेण्यासाठी आलेला आहे वैकुंठाला. तर कोणाकोणाला जायचं त्यांनी सकाळी तयार राहा. आणि आता सुद्धा कीर्तन झाल्यानंतर आपल्याला जायचंय, ज्याला यायचं त्यांनी तयार राहा. विठ्ठला. देव दशमीला आले, एकादशीला सुद्धा थांबले, द्वादशीला थांबले. पाहत पाहत चतुर्दशी आली, प्रतिपदा सुद्धा संपली. आणि नंतर देवानी भगवंतानी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं की आता खूप वेळ झालाय, मी ठिकाणी येऊन थांबलोय, आता जायची तारीख निश्चित करा. मग जायची तारीख निश्चित झाली की काय फाल्गुन वद्य द्वितीया. आणि त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की आता फाल्गुन वद्य द्वितीयाला म्हणजे उद्या त्या ठिकाणी आपल्याला जायचंच आहे. आणि तो फाल्गुन वद्य द्वितीया दिवस उजाडला आणि उजाडल्यानंतर त्या ठिकाणी सकाळपासून त्या ठिकाणी भगवंताचा गजर भजन कीर्तन त्या ठिकाणी सोहळा चालू होता. आणि चालू असताना त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर त्या ठिकाणी वेळ झाली की काय आता वैकुंठाला जायचं आहे. आणि वैकुंठाला जात असताना तुकाराम महाराजांनी जो काही अवतार घेतला हे कोणासाठी घेतला, तुमच्या आमच्यासाठी. म्हणून तुकाराम महाराजांना असं वाटलं आपण यांना सुद्धा सोबत घेऊन जाऊ. परंतु लोकांनी येण्यासाठी तयार झाले का नाही. नंतर लोक म्हणू लागले की महाराज आता आमचं काही जमत नाही, आमचं हरवणं चालू आहे, आमचा गहू चालू आहे, आमचे नातू आहेत, आमचे पंतू आहे, जे काही असेल परंतु आमचं येणं होत नाही. परंतु तुम्ही चाललेच येत ना, तर जाताना आम्हाला आशीर्वाद देऊन मग तुकाराम महाराजांनी असा आशीर्वाद दिला की काय कर्म धर्म तुमचे असावे कल्याण. तुमच्या कर्माप्रमाणे, बरोबर आहे, तुमच्या आचरणाप्रमाणे तुम्हाला तुमचं कल्याण हो असा आशीर्वाद मी घ्या माझे वचन हा आशीर्वाद. हा माझा आशीर्वाद आहे की कर्म आणि धर्माप्रमाणे तुम्ही जसं आचरण कराल, जसं तुम्ही कर्म कराल त्या पद्धतीनं तुमचं कल्याण होईल. हा आशीर्वाद जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर मग त्या ठिकाणी पांडुरंगाने जगद्गुरु तुकाराम महाराजांची त्या ठिकाणी पूजा केली. आणि पूजा केल्यानंतर त्या ठिकाणी आता विमानामध्ये बसायचंय. मग विमानामध्ये बसायचंय, परंतु विमानात थोडं उंच होतं म्हणून काळाच्या डोक्यावर पाय देऊन जगद्गुरु तुकाराम महाराज विमानामध्ये बसले. विठाला. आणि विमानामध्ये बसल्यानंतर मग सर्वांकडे हात जोडे आणि मग महाराज म्हणतात अभंगाच्या, आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारी. सकळ सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी
द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. आयुष्यभर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आमच्यासाठी कष्ट सहन केले आणि जाताना सुद्धा म्हणतात की आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. काय फार वेळ झाला, वाढ म्हणजे काय, फार वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. खूप दिवसापासून भगवंत मला नेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना उभं ठेवणं बरोबर आहे का? आपल्याला घेण्यासाठी कोणी आलं आणि त्यांना ताटकळत उभं ठेवणं बरोबर आहे का? नाही. म्हणून महाराज म्हणतात की वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठला आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की काय अंतकाळी विठो पावला. बोला अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला. उडी सैत झाला गुप्त तुका, उडी सैत झाला गुप्त तुका, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. उडी सहित झाला गुप्त तुका, उडी सहित झाला गुप्त तुका, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा अंतकाळी विठो आम्हासी पावला. की काय शेवटच्या क्षणाला भगवंत विठू आम्हाला पावला आणि पावल्यानंतर काय तर स्वतः आम्हाला वैकुंठाला नेण्यासाठी आला. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी रथामध्ये बसले आणि बसल्यानंतर सर्व भावी भक्तांकडे त्या ठिकाणी हात जोडून सर्वांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी बरोबर 12 वाजले आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या देहासमेत गुप्त झाले. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकाराम 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 सारे जण ताली वाजवा वर हात करून ताली ताली. तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम महाराज या सदैव वैकुंठ गमन म्हणजे काय का हा जो काही देह आहे हा देह घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज कुठे गेले तर वैकुंठाला गेले. याच्या पूर्वी असं घडलं नाही आणि याच्यानंतरही असं घडणार नाही. विठाला विठाला काय म्हणून तुम्हाला आमचे महाराज म्हणत होते की हात वर करून काय करा भजन करा. तुम्हाला वैकुंठाला जायचं ना मग जायचं असेल तर वरती हात करून म्हणून तुकाराम तुकाराम या शूटिंग तुकाराम 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 काय लाजू नका तुमचे तुकाराम शूटिंग निघाली तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम बरोबर रातच्या 12 वाजता येत, बरोबर नाही? म्हणून अंतकाळे विठो आम्हासी पावला, कुडी सहित गुप्त झाला तुका. कुडी सहित म्हणजे काय? हे शरीर घेऊन काय 5 प्रकारचे कोश आहेत. आता आपण थोडं शांततेने चालू, बरोबर? जे महत्वाचा आपला उत्सव होता तो म्हणजे 12 वाजेचा, तो आता संपन्न झालेला आहे, बरोबर नाही? म्हणून 5 प्रकारचे कोश आहेत. काय? अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि मग आनंदमय कोश, बरोबर आहे ना? की जो काय हा अन्नमय कोश आहे, तुम्हा आम्हाला अन्न प्राशन करूनच त्या ठिकाणी या ठिकाणी जगावं लागतं, बरोबर आहे का ना? म्हणून हा अन्नमय कोश आहे. आणि या भूतलावर देवाला सुद्धा जे जमलं नाही ते तुकाराम महाराजांनी करून दाखवलं. विठाला आणि म्हणून काय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आयुष्यभर हेच सांगितलं की काय करा? करा विठ्ठल स्मरण. काय भक्त भगवंताचं तुम्ही काय करा? नामचिंतन करा, नामस्मरण करा, बरोबर आहे का नाही? अहो जर तुम्ही जन्माला आले आणि आल्यानंतर जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण नामचिंतन केलं नाही तर महाराज म्हणतात जीवान भे काळ सर्व आहे जीवन वेकाळ सर्पाय जीवन वेकाळ नाम म्हणे नामाविना मुख सर्पाचे पेठीळ जीवान वेकाळ सर्प आहे जीवान वेकाळ सर्प आहे जीवान वेकाळ सर्प आहे. नामाविनमुख सर्पाचे ते बिळ जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. जर तुम्ही तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करत नसा तर महाराज म्हणतात ते जीव नाही काय सर्प राहण्याचं बिळ आहे. बिळ विठाला विठाला तुमचा आमचा जो काय तुम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे हा फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन करण्यासाठीच तुम्हा आम्हाला प्राप्त झालेले आहे, बरोबर आहे का नाही? काय की नाही तर मग आहेच पुनर्पी जननम पुनर्पी मरणम, जन्म मरण हे करायचंच आहे. परंतु या भवसागर रूपी संसार रूपी तरुण जायचं असेल तर एकच करा. काय करा? तर भगवंताचं चिंतन करा. विठाला विठाला काय चिंतनानं काय होतं तर काय तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तदरूपता. ती तदस्थिती तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. कशाने होते? तर ती चिंतनानं होत असते, बरोबर आहे का नाही? काय की जगद्गुरु तुकाराम महाराज त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी डोंगरावर त्या ठिकाणी भजन करायला जायचे आणि जात असताना त्या ठिकाणी सांगून जात नव्हते की आज मी सेलूला चाललो की आज मी कुठं बालूरला चाललो, सांगायचे का नाही. उठायचे आणि आपल्या मस्तीमध्ये आपल्या धुंदीमध्ये त्या ठिकाणी भजन करायला निघायचे. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी एक व्यक्ती त्याची दूध देणारी म्हैस त्या ठिकाणी हरवली आणि दूध देणारी म्हैस हरवल्यानंतर त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं की माझी दूध देणारी म्हैस त्या ठिकाणी हरवलेली आहे. तर
तुकाराम महाराज म्हणाले बाबा असेल कुठेतरी, बघ तू शोध घे, सापडेल तुला त्या ठिकाणी. परंतु तुकाराम महाराजांनी एक शब्द वापरला की जो काही हा मनुष्य देह आहे हा म्हैस पाहण्याकरता आहे का देव पाहण्याकरता आहे. तरी त्या व्यक्तीला काही कळालं नाही. त्याला समोर त्या ठिकाणी त्याची म्हैसही सापडली आणि म्हैस सापडल्यानंतर त्या ठिकाणी तो काय केला, घरी गेला आणि घरी गेल्यानंतर मस्त म्हशीचं दूध काढलं आणि दूध काढल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा काय केला, चहा तयार केला. आणि चहा घेत असताना त्याला ते शब्द आठवले की तुकाराम महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय की जो काही हा मनुष्य देह आहे हा मनुष्य देह कशा करता आहे, म्हैस पाहण्याकरता आहे का देव पाहण्याकरता आहे. त्याच क्षणी त्या व्यक्तीनं घरदार सोडलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा शरण गेला. आणि शरण गेल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज जे काही 14 टाळकरी आहेत त्यापैकी एक टाळकरी म्हणजे गंगाराम मावाळ. जसं आपण चिंतन करू तद स्थिती ती स्थिती तुम्हा आम्हाला प्राप्त होत असते. बरोबर आहे की नाही. काय की सीता आई साहेबाला त्या ठिकाणी रावणानं त्या ठिकाणी चोरून नेलं, पळून नेलं आणि नेल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं तर त्या वाटिकेमध्ये, अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. आणि ठेवल्यानंतर त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी अशा प्रकारे सीता आई साहेब रडायच्या की काय की कधी रामजी येतील, कधी मला घेऊन जातील, काय करतील, असं रोज त्या ठिकाणी त्या विरह त्या ठिकाणी करत असायच्या. परंतु सीताई आई साहेबांच्या सभेमध्ये त्या ठिकाणी काय त्रिजटा होती. बरोबर आहे. आणि त्रिजटा ही अतिशय अशा प्रकारे सात्विक होती. बरोबर आहे की नाही. कुठल्याही प्रकारची तामस वृत्ती तिच्यामध्ये नव्हती. आणि त्रिजटा आई साहेबांना रोज सांगायची की काय, अगं तू रडू नकोस, तुझा देवावर विश्वास आहे ना, रामजी एक दिवस येतील आणि तुला त्या ठिकाणी घेऊन जातील. बरोबर आहे की नाही. तू फक्त काय कर, फक्त राम 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 असं स्मरण कर, असं चिंतन कर. विठाला विठाला एक दिवस नक्की प्रभू रामचंद्र येतील आणि तुला त्या ठिकाणी घेऊन जातील. परंतु सीताई साहेबांचा शोक विरह त्या ठिकाणी आवरत नव्हता आणि रोज अशा प्रकारे सीताई साहेब रडायच्या. तर एक दिवस त्या ठिकाणी त्रिजटाने विचारलंच की आई साहेब तुम्हाला भगवंतावर विश्वास आहे, मग तुम्ही काय रडताय रोज. तर त्या ठिकाणी आई साहेबांनी उत्तर दिलं की काय की ते समोर जे काही तुम्हाला झाड दिसतं त्या झाडामध्ये एक छोटासा अशा प्रकारचा काय वारुळ आहे आणि त्या वारुळामध्ये एक आळी होती आणि एक भिंगुरटीनी होती. बरोबर, भिंगुरटीच म्हणतात ना तुमच्याकडे. परंतु काही दिवसानं त्या आळीची सुद्धा रूपांतर त्या भिंगुरटीमध्ये झालं. बरोबर आहे का नाही. का झाला असेल तर जी काही पहिली भिंगुरटीनी होती ती रोज त्या आईला त्या ठिकाणी चावायची आणि त्या आळीवर तिचा धाक पडला. बरोबर आहे का. आणि ती तसंच चिंतन करायचं की ती भिंगुरटी येईल मला चावल, ती येईल मला चावल, असं चिंतन करता 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 ती स्वतःच काय झाली, भिंगुरटीनी झाली. बरोबर आहे का नाही. मग आई साहेब म्हणाल्या ती आळी त्या ठिकाणी चिंतन करून करून भिंगुरटीनी झाली, तर मी राम राम चिंतन करता करता मी जर राम झाले तर बघा पुढचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तर त्रिजटा म्हणाली तू जर राम राम चिंतन करता करता राम झाले तर प्रभू राम सीता सीता चिंतन करता करता काय होतील, राम होतील. म्हणजे राम आणि सीता ही जोडी तुमची कायम राहील. विठाला मला जो काय हा मनुष्य देह प्राप्त झाला आहे तो हा मनुष्य देह फक्त आणि फक्त कशा करता आहे, भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता आहे. आणि संसारामध्ये हे तर रोजच आहे ना. बरोबर. परंतु संसारामध्ये कुठल्या प्रकारचं सुख आहे का, परंतु संसार करावा लागत असतो. काय संसाराचा धाक निरंतर आम्हासी मरण भरी पळी अवकळा आहे. तुम्ही संसारात पडलेले आहात, संसार करू नका असं माझं मत नाही, परंतु संसारासोबतच परमार्थही करा, तेव्हा तुमचा संसार त्या ठिकाणी सत्य ठरेल. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो पुरुषार्थ केलेला आहे. तो पुरुषार्थ म्हणजे सदैव वैकुंठाला गेले आणि आपण धावत्या वेगामध्ये का होईना आपण अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला. मी आमच्या सांगदेव भाऊंना सांगितलं होतं, चांदणे भाऊंना, की बरोबर 10 ते 12 कीर्तन ठेवा म्हणजे व्यवस्थित बोलता येतं. आणि आज आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गणेश चैतन्यजी महाराज त्यांच्या आश्रमात सुद्धा मोठा कार्यक्रम आहे, परंतु त्यांच्या याच्यातून सुद्धा मी त्या या ठिकाणी सेवेकरता आलो. म्हणून तिथं सुद्धा 1 वाजेपर्यंत आम्हाला जायचं आहे. म्हणून काय की जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा वैकुंठ गमन सोहळा ज्यावेळी 3 वर्षापूर्वी बरोबर ना बाबांचं पहिलं कीर्तन इथं झालं. आमच्या चांदणे भाऊंनी सर्व मंडळी आले आणि बाबांचं कीर्तन ठेवलं आणि तुकाराम बीजीच्या दिवशी संध्याकाळी
मग मी त्यांना सहज म्हटलं की दिवसा तुकाराम बीज उत्सव साजरा केला का? ते म्हटले नाही. म्हटलं नाही. म्हटलं असं नाही, आपलं हे वैभव आहे, बरोबर आहे का? ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आज कीर्तनात आहोत, सर्व गोष्टी आहोत, बरोबर नाही, आणि त्यांचा उत्सव तुमच्या सप्ताहामध्ये ऑलरेडी येतो, म्हणून त्यांची बीज त्या ठिकाणी झालीच पाहिजे. म्हणून त्यांनी मागच्या सुद्धा तुकाराम बीजेचा उत्सव साजरा केला आणि यावर्षी सुद्धा त्यांनी साजरा केला. म्हणून इथून पुढे रोज कंटिन्यू चालू ठेवा. विठाला विठाला आणि म्हणून आज त्या ठिकाणी काय अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा तसेच दासबोध पारायण सोहळा त्या ठिकाणी आहे की गुरुवर्य भानुदास महाराज रामदासी श्रीराम संस्थान साडेगाव यांच्या जन्म उत्सवानिमित्त त्या ठिकाणी आज सप्ताहाचं आयोजन आहे. त्यामध्ये श्रीमद भागवत कथा सुद्धा आहे. भागवत कथेचे प्रवक्ते हरिभक्त पारायण शत्रुघ्न महाराज डाय गव्हाणकर यांची श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी चालू आहे. आणि आज त्या ठिकाणी तुकाराम बीजेचं कीर्तन ज्यांनी घेतले ते आहेत महादेवराव काळे, अशोक खुळे, सांगदेव चांदणे आणि राजूभाऊ काळे. या सर्वांच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी आजची ही सेवा करण्याचा योग आला. त्या ठिकाणी मी नाहीच असं म्हणत होतो, परंतु हे जे काय तुकाराम बीज करा हे मीच त्यांना सांगितलं. मी जर नाही म्हणलो तर म्हणलं काय, पण काय हरकत नाही. तिकडं आमच्या गुरुबंधूच्या आश्रमात मोठा कार्यक्रम चालू आहे. जे काय आमचे मोठे गुरुबंधू आहेत 7 त्यांनी संन्यास दीक्षा घेतली, म्हणून त्यांचा त्या ठिकाणी सत्कार सोहळा आहे आणि सगळ्यात लहान मी आहे. आणि ते म्हणतील तुम्ही मुद्दामच नाही आले, म्हणून मला त्या ठिकाणी 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जाणं आहे. विठाला विठाला आणि या खेडा गाव हा काही नवीन नाही. 3 वर्षापासून मी पूज्य बाबांच्या सोबत या ठिकाणी येतो आणि याही सप्ताहामध्ये शेवटचे 2 कीर्तन पूज्य बाबांचे आहेत. तुम्ही आज जरी नाही आले तरी चालते, परंतु शेवटच्या 2 कीर्तनाला त्या ठिकाणी या. कारण की एक महान विभूती आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांचं आचरण शुद्ध आहे, जे संपूर्ण भारतात नाही तर विदेशात सुद्धा त्यांचे कार्यक्रम प्रवचन होतात आणि साधू समाजमध्ये त्यांना अत्यंत त्या ठिकाणी अशा प्रकारचा मोठा मान आहे. आणि त्यांनी माझं वय महाराज 25-26 वर्षे, 25-26 वर्षामध्ये कुठल्याही गावात त्यांनी 2 कीर्तनं आजपर्यंत दिले नाही, परंतु यांना दिलं, त्यामुळे यांचं काहीतरी भाग्य म्हणावं. म्हणून किती तारखेला 7 आणि 8 तारखेला पूज्य बाबांचं त्या ठिकाणी या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. म्हणून आज धकून गेलं काही हरकत नाही, चला काय हरकत नाही, लेकरूच होतं म्हणा. परंतु त्या दिवशी पूज्य बाबांच्या कीर्तनाला तुम्ही सर्वजण कीर्तनाला नका येऊ, परंतु त्यांची दृष्टी जरी तुमच्यावर पडली तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ही विठाला सर्व गावकरी मंडळीला विनंती करतो की त्यांनी आजची ही बीजेची कीर्तन रूपा सेवा मागच्या वर्षीपासून ठेवली आणि ही अशीच सातत्यानं सुरू ठेवावी अशी विनंती आहे. आणि पत्रिकेमध्ये एक मी सांगितली टिप जरूर ॲड करा की काय जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा किंवा बीज उत्सव असं काहीतरी दिलं तरी चालते, बरोबर आहे की नाही. म्हणून आजची ही धावत्या वेगातली झालेली कीर्तन रूपी सेवा पूज्य गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतो. काय की अशाही कुठल्याही प्रकारचं काय त्या ठिकाणी बर्डन नसताना, बरोबर आहे, आमची सर्व मंडळी आली, त्यांना 10 वाजताच मी आलो होतो की चला सुरू करा असो काही हरकत नाही. आता नेमकाच 2 वर्ष आहे बिझनेस, बरोबर आहे, हळूहळू यांना सवय लागेल. म्हणून बरोबर 10 ते 12 जर तुम्ही कीर्तन ठेवलं तर कीर्तनकाराला सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी बोलता येते किंवा तुम्हाला सुद्धा तुकाराम महाराज काय हे सांगता आलं असतं, बरोबर आहे की नाही. म्हणून काही हरकत नाही. शेवटी 2 दिवस जगद्गुरु तुकाराम महाराजच तुम्हाला बाबा त्या ठिकाणी सांगणार आहेत. म्हणून झाली सेवा पूज्य बाबांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विना विठोबार नागेश्वर माऊली नागराज माऊली जय नागेश्वर माऊली माऊली नागेश्वर माऊली नागराज माऊली नागेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल